श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, जर तुझ्या संदेशापर्यंत आला आहेस तर तुझ्या भाग्याला कमी मानू नकोस, कारण तुझ्यासाठी खूप काही असे परिवर्तन होत आहे जे तुला शुभ दिशेने घेऊन जाईल आणि तुला जीवनात ज्या ज्या काही कमतरता आजपर्यंत भासत होत्या त्या देखील भासणार नाहीत. बाळा, माझे आशीर्वाद निरंतर तुझ्यासाठी आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबासाठी आहेत. जर एखाद्या क्षणाला वाटत असेल, तुला काही कठीण वाटत असेल, तर थोडी प्रतीक्षा कर. बाळा, माझा आशीर्वाद हे तुझ्या मार्गात येत आहे. माझे चमत्कार तुझ्यासाठी घडणार आहेत. विश्वास ठेव, मी तुझ्यासाठी कार्य करत आहे. कधीही मी तुला एकटे सोडत नाही. तुझ्याकडे ते धन आकर्षित करण्यासाठी मी काही मार्ग उघडत आहे. ज्या मार्गावर चालताना तुला कुठेही खूप काही कष्ट घ्यावे लागणार नाही. सहज आणि सोप्या रीतीने तुला ते प्राप्त होऊ लागतील. बाळा, मला माहीत आहे तू आजपर्यंत जे काही कठीण परिश्रम करत आला आहेस त्याचे फळ तुला आत्ता मिळण्याची वेळ जवळ येत आहे. ते धन तुमच्या जीवनात तुम्हाला काळजीमुक्त करणारे आशीर्वाद घेऊन आलेले धन असेल. बाळा, त्यात माझा आशीर्वादही देवी आशीर्वाद, माता लक्ष्मीचा तो आशीर्वाद म्हणून स्वीकार कर. ते धन तुला कधीही कमी पडणार नसेल. तुम्ही जेव्हा देवाकडे प्रार्थना करू लागता आणि विनंतीद्वारे देवाकडे ते आशीर्वाद मागू इच्छिता, जो कोणी माझे बाळ खूप काही परिश्रम करत आहे पण त्यांना त्यातील ते फळ प्राप्त होत नाही, म्हणून आजचा आशीर्वाद त्यांच्यासाठी येत आहे, जे खूप काही कष्ट करून आता खूप काही मनाने असे नकारात्मक विचार करू लागले आहेत की त्यांना जेवढे पाहिजे तेवढे त्या परिश्रमातून प्राप्त नाही. पण संयम सोडू नका, धीर सोडू नका. कधी कधी तुमच्या ऊर्जेचे रूपांतर देईल तुमच्यासाठी चमत्कारामध्ये करून देतात आणि तुमच्यासाठी ते अद्भुत तुमच्या दिशेने येऊ लागते. आताही तसेच काही घडणार नाही जे तुमच्यासाठी अद्भुत आणि आनंददायक असेल. जेव्हा जेव्हा तुम्ही त्या गोष्टीची प्रतीक्षा करता तेव्हा कधी कधी काही काळ जातो, पण जेव्हा तुम्ही संयम ठेवला, धीर ठेवला, तर येणारे मार्ग तुम्हाला सोपे आणि सहज वाटू लागतात. तेव्हा देव तुमची प्रार्थना ऐकत आहे यावर तुम्हाला आत्ता विश्वास बसेल. काही चिन्हे तुम्हाला प्राप्त होतील, असे काही संकेत मिळू लागतील. त्यामुळे तुमच्या मनातील ते अपुऱ्या इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येऊ लागतील. बाळा, मी तुला कधीही एकटा सोडत नाही आणि ज्या क्षणाला तू स्वतःला एकटा प्राप्त करतोस त्या त्या क्षणाला मी तुझ्या सोबतच आहे. याचे अनुभव देखील तुला होणार आहेत. बाळा, माझा आशीर्वाद हे तुझे कल्याण करणारे आहेत. तू ज्या ठिकाणी तुला एकटे प्राप्त करतोस त्या ठिकाणी तुझ्या कार्यात अधिक मन लाव, कारण ते वेळ मी तुला तुझ्या कार्यात साठीच दिले आहे. जर तो तुझ्या कार्यात अधिक मन लावू इच्छितोस तर तुला तो वेळही प्राप्त होईल. संयम ठेवा आणि पुढे चालत राहा, कारण येणारे मार्ग तुमच्यासाठी सुकर तयार करण्यात येत आहे. तुमच्या मार्गात ते चमत्कार आणि ते अद्भुत आशीर्वाद येत आहेत. स्वामी म्हणतात, बाळा, तुझी काळजी, दुःख, क्लेश हरण करणारा मी देव आहे. आज मी तुझ्यापर्यंत येऊन तुला हा आशीर्वाद प्रदान करत आहे. जेव्हा तुला तुझ्या खूप काही क्लेशापासून, कर्जापासून आणि गरिबीपासून तुला दूर व्हायचे आहे, त्यासाठी माझे आशीर्वाद तुझ्या दुःख, कर्ज, गरिबी नायनाट करण्यासाठी येत आहेत. विसरू नका, देव तुमच्यासाठी प्रत्येक क्षणाला तुझ्या पाठीशी उभा आहे. मी कुठल्या ना कुठल्या स्वरूपात तुझ्यापर्यंत येऊन तुझ्या इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुला देत असतो. जर तू कधी काळी लक्ष ठेवले असेल तर ज्या क्षणाला तुम्हाला ते कार्य होण्याची आवश्यकता आहे त्यावेळेस तुमच्याकडे ते कार्य होऊन जाते. बाळा, तुझी मी कधीही अपेक्षा होऊ देत नाही. बाळा, माझे आशीर्वाद तुला आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबाला सुरक्षित ठेवतात. ज्या ठिकाणी तुला खूप काही असे वाटते की संकट मला छळत आहे, पण तुझ्या क्षणाला माझे स्मरण करतोस त्या क्षणालाच माझी उपस्थिती तुला जाणवते आणि काहीतरी अद्भुत तुझ्यासोबत घडू लागते. स्वामी म्हणतात, बाळा, माझ्या वचनावर विश्वास ठेव, कारण ते तुझ्यासाठी आहेत. जेव्हा तुम्ही स्वतः काहीतरी करू इच्छिता तर उद्या येणारा माझा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल. तुमच्यासाठी उद्याचा दिवस अत्यंत शुभ फळ घेऊन येत आहे, कारण तुम्ही केलेली प्रार्थना
मी ऐकत आहे। जेव्हा जेव्हा जे कोणी माझे प्रिय बाळ माझ्याकडे ते प्रार्थना करू लागतात, मनोभावे ते प्रार्थना करतात आणि ते आशीर्वाद मागू लागतात, तेव्हा त्यांच्या दिशेने ते अद्भुत चमत्कार घडू लागतात। आत्ताही तसेही काही घडणार आहेत जेव्हा तुम्ही ते मागितले आहे। जर आत्ता निश्चित व्हा, कारण आत्ता उद्याचा दिवस तुम्हाला ते आशीर्वाद प्राप्त होण्याचे ते शुभफळ येत आहे। जर तुम्ही मनोमन निश्चित असाल, एकाग्र असाल, देवाचे ध्यान करत असाल, नामस्मरण करत असाल तर भिवू नका, कारण मी तुझ्या पाठीशी उभा आहे, तुमचे संरक्षण करत आहे। तुम्ही स्वामी शक्तीवर विश्वास ठेवत असाल, स्वामीचे संदेश तुमच्या मनाला उभारी देणारे, तुझ्या मनाला एकाग्र करणारे स्वामी नावाचा ध्यान जप नमन करण्यासाठी जर तुम्हाला प्रोत्साहित करत असतील तर आत्ता ज्या संदेशला लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना किंवा आवडत्यांना शेअर करायला विसरू नका। स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करो, तुमच्या मनोकामना आणि तुम्हाला हवे असलेले आशीर्वाद तुम्ही स्वामीकडे प्रार्थनेद्वारे मागू इच्छिता, कारण जेव्हा तुम्ही देवाकडे मनोभावे जी काही प्रार्थना करता ते देव ऐकतात आणि त्याचप्रमाणे तुमच्याकडे आशीर्वाद घेऊ लागतात। काही जीवनात चमत्कार देखील घडू लागतात। निस्सीम भक्ती करा, देवाशी स्मरण करा, देव तुम्हाला जे काही हवे आहे ते मागा, कारण देवच आपले आई बाप आहे। तेव्हा असे एखाद्या लहान मूल आपल्या आई वडिलाकडे हट्ट करतो, त्याला जे काही हवे आहे ते मागू शकतो। त्याचप्रमाणे तुम्ही देवावर हक्क दाखवा आणि त्या ठिकाणी तुम्ही ते मागा, कारण माझ्या व्यतिरिक्त आपल्याला कोणीही देईल असे मनातही आणू नका। सामान्य मानव कोणालाही काही देऊ शकत नाही, देतात ते फक्त देव, मग ते आशीर्वाद असो की चमत्कार। जर तुम्ही देवावर आणि स्वामीच्या संपूर्ण शक्तीवर विश्वास ठेवत असाल तर अद्भुत तुमच्या दिशेने घडून येईल। ते चमत्कार तुम्हाला प्राप्त होऊ लागतील, तुमचा विश्वास अधिक बसू लागेल। स्वामी म्हणतात, हम गया नहीं जिंदा है, या वाक्यावर आता तुझा अधिक भरोसा बसणार आहे। बाळा, मी तुझ्यासाठी कार्य करत आहे। स्वामी म्हणतात, बाळा, आर्थिक चमत्कार तुझ्या दिशेने घडू लागतील, कारण तू माझ्याकडे ते प्रार्थना करत आहेस। तू माझ्याकडे त्यासाठी जे काही मागितले आहे ते आत्ता तुझ्या मार्गात येणार आहे। तुझ्यापासून कुणीही हिरावून घेऊ शकत नाही। स्वामी म्हणतात, मला माहीत आहे कधी कधी काही अडचणी अशा उभ्या राहतात, त्यामुळे तुमचे मनोबल कमी होऊ लागतील। तुम्हाला आता हातातून काहीतरी निसटत आहे असे जाणवू लागते, पण त्या क्षणाला निश्चित व्हा, तुम्ही जर देवावर श्रद्धापूर्वक विश्वास ठेवत असाल तर तुम्हाला कुठलेही पराजित व्हावे लागणार नाही। तो पराजय सहन करावा लागणार नाही, हे माघार घ्यावे लागणार नाही। देव तुमच्यासाठी कार्य करत आहे याचा अनुभव क्षणोक्षणी तुम्हाला येऊ लागेल। ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला अंधकार दिसायचा त्या ठिकाणी आता तुम्हाला देवाचा प्रकाश प्राप्त होऊ लागेल। काही इच्छा ज्या अपूर्ण होत्या त्या देखील पूर्ण होताना तुम्हाला अनुभवायला येऊ लागतील। इतका सुखद वेळ आणि अनुभव तुम्ही करणार आहात। तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थ या मंत्राचे जप करत राहा। तुम्ही स्वामी सेवेत आहात तर जितकी सेवा करत आहात तितक्याच प्रमाणे तुम्हाला देखील प्राप्त होईल। कधी कधी काही गोष्टींना उशीर लागतो, पण आपले मनोबल कमी होऊ देता स्वामीचा धावा करत राहा, कारण कधी कधी देव आपली परीक्षा घेत आहे। तुम्हाला वाटत असेल तर देव दया आणि प्रेमळ देखील आहे, तुमच्या दिशेने ते अशक्य येईल ज्यासाठी तुम्ही प्रार्थना करत आहात। तुमचाही स्वामी शक्तीवर या संदेशावर विश्वास असेल तर आत्ता ज्या संदेशला लाईक करा आणि मी स्वामीचा प्रिय बाळ असे कमेंटमध्ये लिहा। जर तुम्ही या क्षणाला स्वामी भक्ती करत आहात तर स्वामींना तुम्ही एक इच्छा मागा, लवकरच स्वामी तुमची ती इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्हाला देवोत। ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करतो। हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। 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 श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।